विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 6 अर्थ नियोजन आणि यातला आपला हा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देतो आणि सबस्क्राईब करून घ्या. आता या ठिकाणी आपण सराव संच 6.2 कड जाण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बचत, गुंतवणूक, आयकर, त्यालाच प्राप्ती कर देखील आपण असं म्हणतो, नक्की काय आहेत या संदर्भामधल्या काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आता जे काही आपण खर्च वगैरे जे काही करत असतो मित्रांनो, हा खर्च करून जी तुमच्याकडे रक्कम राहत असते, जी शिल्लक राहत असते, तिच्यात ती सुरक्षित राहणं पहिली गोष्ट महत्वाचं आहे. तिच्यात वाढ होणं ही तितकीच महत्वाची आहे. कारण का तर आपले आजचे 10 रुपये आणि 5 वर्षांतरचे 10 रुपयाच्यात खूप फरक राहणार आहे. आता आपण जी काही तुम्ही बचत वगैरे जे करत असता मित्रांनो, तर ह्या बचत वगैरे ज्या गोष्टी आपण करत असतो ना, यामध्ये आपल्याला आपले पैसे, आपले रक्कम, आपली रोकड जी काय आहे ही आपल्याला सुरक्षित राहिली पाहिजे. आता या ठिकाणी आपण आता सध्या काळात गुगल पे, फोन पे, पेटीएम या अनेक गोष्टी आपण वापरत असतो. त्यामुळे आता सध्याचे आपले जे काही व्यवहार आहेत ते कसे आहेत, कॅशलेस आहेत. आपल्याला या ठिकाणी आपल्या जवळ स्वतःच्या जवळ आपल्याला रक्कम ठेवावी लागत नाहीये. अर्थात काय होते, हरवण्याची किंवा चोरी जाण्याची भीती नाहीये. आपण जी काही रक्कम आपल्याकडे शिल्लक रक्कम आहे ती जर आपण तुमच्या फक्त सेव्हिंग अकाउंटला जर टाकली तर त्याचा काय उपयोग होणार नाही. ती आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे. का तर तिचं जे काही मूल्य आहे, त्याची किंमत आहे ना, ती काळानुसार काय होत असते, कमी होत असते. आता एखाद्या वस्तू विकत घेण्याची त्या रकमेची शक्ती म्हणजे त्या पैशाची क्रय शक्ती आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला समजा 2 पेन्सिल या तुम्हाला मिळत असतील, 10 रुपयाला 2 पेन्सिल मिळत असतील, तर काही वर्षानंतर तुम्हाला काय करेल, एका पेन्सिलसाठी तुम्हाला 10 रुपयेच तुम्हाला मोजावे लागतील ना. तर यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. कारण जो आपला बचतीचा पैसा आहे तो आपण योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे आणि त्याच्यात वाढ होणे हे अपेक्षित आहे. आता बचत केलेली जी काही रक्कम आहे ही आपल्याला आपला पैसा वाढवण्यासाठी, नवीन उद्योगधंदा आपल्याला चालू करण्यासाठी, अशा कामासाठी जर आपण ती वापरली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपली वाढ होत राहील. एकूण आपल्याला जो काही मिळकत आहे, आपल्याला जे काही पुढे प्रॉफिट मिळणार आहे, हा बचतीचा, या पैशाला पैसा लागून जो काही पैसा मिळणार आहे, हा पैसा तुमच्या व्यक्तिगत खर्चासाठी, त्याच्यातून राहिलेला समाज कार्यासाठी असा देखील आपल्याचा फायदा होणार आहे. इव्हन आपला हा जो काही पैसा आहे तो पुढच्या जे काही आपल्याला शिक्षण घेण्यासाठी आहे त्या शिक्षणासाठी देखील आपल्याला खर्च करू शकतो. अचानक जर आपल्या घरावरती, आपल्या परिवारातील कोणाला या पद्धतीनं जर काही संकट आलं, आरोग्याचं आजार वगैरे, अपघात वगैरे झाले, तर त्यासाठी देखील आपण हा पैसा वापरू शकतोय. आता अशा पद्धतीनं पैसा सेव्ह करण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. अनेक प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक करत असताना जे काही रिस्क असते ते रिस्क आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता ही गुंतवणूक आपण कुठं करू शकतो मित्रांनो, तर गुंतवणूक आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण करू शकतो. या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपलं जे काही अर्निंग आहे ते आपण कित्येक पटीनं आपण वाढवू शकतोय. आपण ती गुंतवणूक बँक, पोस्ट, तर त्याच्यामध्ये आपण ही गुंतवणूक करत असतो. आता वेगवेगळ्या संस्थांमध्ये गुंतवणूक करणं, आपला पैसा सुरक्षित राहीलच का, अशा कित्येक संस्था आहेत की तुम्ही पाहतायत की त्या काही कालांतरानं निघून गेल्या, पळून गेल्या. त्या ठिकाणचा पैसा तर PNB बँक आहे आपण म्हटलेलं, त्या देखील आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कस्टमरला, ग्राहकांना त्याचा तोटा सहन करावा लागलेला आहे. यामध्ये आपली गुंतवणूक कमी होता नाही कामा नये, लक्षात घ्या. तर ती वाढत गेली पाहिजे, तरच ते आपल्याला त्याचा फायदा मिळेल. कधी जर ती आपली रक्कम सुरक्षित असेल तर काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा लाभांश म्हणजे डिव्हिडंड देखील मिळतो. त्या पुढच्या गोष्टी त्यात नंतर मी तुम्हाला सांगतो. आता आपण गुंतवणूक करत असताना मित्रांनो, योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि सुरक्षित ठिकाणी करणं गरजेचं आहे. एक म्हणजे जोखीम आणि दुसरा लाभ, या दोन्ही गोष्टी एकत्र मिळून येतात मित्रांनो. जोखीम म्हणजे, जोखीमला तुमच्या भाषेत शब्द आहे रिस्क. हर्षल मेहता तुम्हाला माहिती आहे, रिस्क है तो इश्क है म्हणतो तो, फक्त शेअर मार्केटवर आधारित पिक्चर आहे, तो नक्की पाहतो मी. अशी जोखीम आपण पत्करून आपण जास्त लाभ मिळवू शकतोय.
पण ही जोखीम आहे, लक्षात घ्या. हे रिस्क आहे, त्याच्यामध्ये आपण तोटा देखील, आपलं मूळ भांडवल देखील आपलं जाऊ शकतो. आता जे काय तुम्ही एक्स्ट्राचं कमवताय मित्रांनो, हे सगळंच तुम्हाला नाही घेता येत. त्यासाठी आपल्याला कर आकारणी केलेली आहे. ही कर आकारणी आपण जो शासनाला थोड्याफार प्रमाणामध्ये, जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकास कामासाठी त्यांना पैसा हवा असतो, तर आपल्याला मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा, आरोग्य असेल, शिक्षण असेल, यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा, आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठीचा, वेगवेगळ्या प्रकारची जी काही कल्याणकारी योजना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास कामे आणि संशोधन करण्यासाठी त्याची निधीची आवश्यकता असते, पैशाची आवश्यकता असते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, पूर येतो, दुष्काळ येतो, आर्थिक हल्ले होतात, अशा अनेक गोष्टी जे काय आपल्याला आपत्ती येते, त्या आपत्तीमधून आपल्याला सावरण्यासाठी लोकांना मदत करणे देखील गरजेचे असते. राष्ट्राचे आणि नागरिकाचे संरक्षण करणे, त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो. आपण अनेक प्रकारचे कर भरत असतो मित्रांनो. आता ही आलेली जीएसटी तुम्हाला माहिती आहे ते काय आहे, ते देखील आपण सगळं अभ्यासणार आहे. कर हा प्रामुख्याने आपण मित्रांनो 2 प्रकारे आपण भरतो. कर सर्वसामान्यपणे किती आपण 2 प्रकारे भरत असतो. एक आहे डायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर, आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. आता हे प्रत्यक्ष कर काय, हा प्रत्यक्ष कर आपण स्वतः भरायचा आहे. म्हणजे आपला आयकर असेल, इन्कम टॅक्स असेल, संपत्ती कर असेल, व्यवसाय कर असेल, हे आपल्या स्वतःला भरावे लागतात. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, ज्या कराचा तो कर आपण भरतो बरं का, पण तो प्रत्यक्ष आपण भरत नाही. केंद्रीय विक्री कर असेल, मूल्यवर्धित कर असेल, अबकारी कर असेल, कस्टम ड्युटी असेल, सेवा कर असेल, अगदी तुम्ही बाईक घेतली तर आपण, अगदी तुम्ही समजा एखाद्या मॉलमध्ये, हॉटेलमध्ये जेवायला गेला तरी जीएसटी तुम्हाला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती आपण कर भरतोय, लक्षात घ्या. तर ह्या देखील गोष्टी महत्वाच्या आहेत. मग कर कशा पद्धतीने भरायचा, किंवा कर म्हणजे काय, की आयकर म्हणजे काय, तर त्या गोष्टी देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना. मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्याच पाहिजे, आपल्याला त्याच्याविषयी सखोल ज्ञान असलंच पाहिजे आपल्याला. आपण बरेच जण म्हणतो की मार्च एंडिंग आलं, फेब्रुवारी एंडिंग आलं की आपलं कर, इन्कम टॅक्स, आर्थिक बजेट, ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी वापर होत असतो. त्याचं नाव, उच्चार तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असतील. आता इन्कम टॅक्स, आयटी म्हणजे आयकर, हा आयकर भरत असताना बाळांनो काय करायचं असतं आपल्याला, तर प्रत्येक व्यक्तीनं, इंडिव्हिज्युअल असेल, संस्था असेल म्हणजे इन्स्टिट्यूट असेल, किंवा कायदेशीर उद्योगाचे भारतातील उत्पन्न आयकर ह्यांनी ठरवून दिलेले जे काही नियम आहेत, ठराविक जी काही रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावर तुम्हाला आयकर भरावा लागतो. आयकर आणि प्राप्तिकर हे शब्द दोन्ही एकच आहेत, समानार्थी शब्द आहेत. आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष करापैकी फक्त व्यक्तींना भराव्या लागणाऱ्या म्हणजे पर्सनल जो आपण टॅक्स भरतोय त्या संदर्भातच या ठिकाणी माहिती घेणार. ही पण गोष्ट लक्षात राहू द्या. हा आयकर कायदा 1961 या वर्षी म्हणजेच 1/4/1962 पासून अस्तित्वात आलाय. प्रत्येक वर्षी संसदेत संमत केला जाणारा हा अर्थविषयक तरतुदी असणारा कायदा आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थमंत्री या आगामी आर्थिक वर्षासाठी जी काही संकल्पना असते, म्हणजे जी वेगवेगळ्या प्रकारची जी काही विकास कामं असतात, त्याला किती निधी लागतोय, काय लागेल, आणखी कितीची आवश्यकता आहे, ह्या सगळ्या गोष्टी सादर करत असते. त्याला आपण बजेट असं म्हणतो. या आयकराचे दर सुचवलेले असतात. दर लक्षात घ्या, प्रत्येकाच्या या ठिकाणी दर निश्चित केलेला असतो. आता यामध्ये जो या वर्षी, आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला जातो तो पुढच्या वर्षीसाठी लागू असतो. म्हणजे आयकराचे दर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये निश्चित केले जातात. मला अर्थमंत्री कोण आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सध्याचे. मित्रांनो या ठिकाणी पहा काय, आता ह्या आयकराच्या संदर्भामध्ये काय गोष्टी आहेत ह्या आपल्याला काही वेळा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणून देखील तुम्हाला विचारल्या जातात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी देखील तुम्हाला विचारले जातात. आता करदाता म्हणजे आपण, त्याला ॲन असेस म्हणतात. आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्याला करदाता असं म्हणायचं. आपण पैसे भरतो ना काही रकमेच्या स्वरूपामध्ये, करदाता त्याला आपण टॅक्स म्हणतो, कर म्हणतो, तो भरणारा आपण करदाता. वित्तीय वर्ष कशाला म्हणायचो पहा,
ज्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पन्न मिळवले जाते, ज्या वर्षी तुमचे सगळं जे काय कमवलेला जे काय पैसा आहे ना, त्या वर्षाला वित्तीय वर्ष म्हणायचं. आपल्या देशामध्ये सध्या 1 एप्रिल ते 31 मार्च असं हे आपलं आर्थिक वर्ष लक्षात घ्या, त्याला वित्तीय वर्ष देखील म्हटलं जातं. 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष आहे, त्यालाच आर्थिक वर्ष देखील असं म्हटलं जातं. आता असेसमेंट इयर म्हणजे कर आकारणी. तुम्ही या गेल्या वर्षी तुम्ही काय केलेले कमवले, ह्या वर्षी त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरताय. कसं पहा, वित्तीय वर्षाच्या लगेच पुढे कुठलं वर्ष आहे त्याला वित्तीय वर्ष म्हणा किंवा कर आकारणी वर्ष असं म्हणूया आपण. चालू वर्षात मागील वित्तीय वर्षासाठी कर आकारणी निश्चित केली जाते. आता वित्तीय वर्ष आणि संबंधित कर आकारणी वर्ष, आर्थिक वर्ष. आता ह्या वर्षात तुम्ही काय काय बनवलं, म्हणजे थोडक्यात काय आहे, 16-17 ह्या सालामध्ये. आता काय आपलं 22-23 आहे ना. आता हे 22-23 हे तुमचं आर्थिक वर्ष आणि कर आकारणी 23-24 त्याच्या पुढचं लगतच. आता समजा 16-17ला तुम्ही कमवलेलं आहे, म्हणजे तिचे ते फायनान्शियल इयर कुठलं आर्थिक वर्ष, 1/4/2016 ते 31/3/2017 अशा पद्धतीनं असतं. तर ह्याच्यावर टॅक्स आपण कधी भरायचा आहे, 17-18ला. त्याच पद्धतीनं 17-18ला जे काही तुम्ही कमवले, म्हणजे 1/4/17 ते 31/4/18 या आर्थिक वर्षात जे काही कमवले त्याचा टॅक्स आपण 18-19 मध्ये भरत असतो. आता ह्या सगळ्या टॅक्स वगैरे भरायच्या ज्या काही प्रोसेस आहेत, ह्यासाठी काय गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी काय लागतं, तर बाळांनो तुम्हाला यासाठी पॅन कार्ड लागतं. आता तुम्हाला नाही लागणार, तुम्ही 18 वर्ष तुमची पूर्ण झाली की तुम्हाला पॅन कार्ड तुम्हाला मिळतं. आताच ते तुम्ही मागितलं तर तुम्हाला देणार नाहीये कोण, आणि घेऊ पण नका, मिळतच नाहीये. आता पॅन कार्ड म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल आमचं पॅन कार्ड ह्याचं भावाचं, बहिणीचं, वडिलांचं असेल, आईचं असेल, त्या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा शब्द ऐकला असेल पॅन कार्ड. आता पॅन कार्ड म्हणजे काय, तर परमनंट अकाउंट नंबर. जे तुमचे व्यवहार होतात ते सगळे याला कनेक्टेड असतात. याला कायम खाते क्रमांक मराठीमध्ये म्हणायचं, आणि याला पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर. याच्यामध्ये किती अक्षर असतात, 10 अक्षरे असतात. आता हा पॅन कार्ड सगळ्यांना ज्यांना बँकिंग करायचंय ना मित्रांनो, तर ह्या बँकिंग साठी तुमच्याकडे हे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड असल्याशिवाय तुम्हाला व्यवहार करता येत नाहीये. 50,000च्या वर जास्त जर रक्कम असेल तर पैसे ते डिपॉझिट करताना, म्हणजे पैसे जमा करताना, आणि विड्रॉल करताना म्हणजे काढताना देखील तुम्हाला या पॅन कार्डची गरज असते. पॅन कार्ड कशा पद्धतीचं असते, तर हे आपलं पॅन कार्ड लक्षात घ्या. हे असं पॅन कार्ड असते, हे तुमच्याकडे असेल, तुम्ही पाहिलेलं असेल, बरोबर. तर ह्या पॅन कार्ड मध्ये आपल्याला मोठमोठे जे काय तुम्ही व्यवहार करता त्यावेळेस हा आपल्याला एक पॅन आपल्या या ठिकाणी स्वतंत्र असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव असतं, तुमच्या वडिलाचं असतं, जन्मतारीख असते, आणि या ठिकाणी तुमचा पॅन नंबर असतो. या ठिकाणी सही, फोटो आणि हा एक या ठिकाणी बारकोड दिलेला असतो. एवढी माहिती आपल्याला आता सध्या पुरेशी आहे. मग इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो कसा, इन्कम टॅक्स भरायचा आहे कसा भरायचा, ढोबळमानानं भरायचा का, मी एवढंच देणार आहे याच्यापेक्षा जास्त देणार नाही असं म्हणून चालतंय, नाहीये. तर त्यासाठी आपलं बाळानं उत्पन्न किती आहे ते देखील आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने हे जो काही टॅक्स पे करणार आहे त्यासाठी आपल्याला हा किती टॅक्स असतो, टॅक्स कोण कोण पे करणार आहे ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या उत्पन्नाचे जेवढे काय मार्ग आहेत त्यातले सर्वसामान्य हे 5 मार्ग आहेत. एक, तुम्ही नोकरदार असाल म्हणजे पगाराद्वारे मिळणारं उत्पन्न असेल. घर मिळकतीतून मिळणारं उत्पन्न असेल. घर मिळकतीतून म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही तुमचा फ्लॅट असतील, बंगले असतील, ते तुम्ही भाड्याने दिले की त्याचे तिथे तुम्हाला रेंट मिळतं, भाडं मिळतं, ते देखील ते टॅक्सला अप्लाय होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे धंदे असतील, आपले व्यवसाय असेल, याच्यातून भांडवली नफ्यातून, जे शेअर मार्केटमधून तुम्ही पैसा जर तुमच्या आला तर या ठिकाणी हे आपल्याला कॅपिटल गेन, आपलं भांडवल वाढतं त्याच्यातून, आणि जे काय राहिलेले जे काही उरले सुरलेले आहेत ते. पगारदार व्यक्तीचा आयकर करण्यास, आयकर जे त्याला टॅक्स भरायचा आहे ना त्यासाठी महत्वाच्या काय गोष्टी आहेत,
तर जे काय आहे त्याला एकूण वर्षामध्ये जेवढं काय उत्पन्न आहे ते उत्पन्न विचारात घेतलं जातं. आता सगळे या ठिकाणी कपाट आपण त्या ठिकाणी घालवू शकत नाही ना. मग आपल्याला टॅक्स वाचवण्यासाठी देखील काही गोष्टी येत्या. यामध्ये काही असे नियम आहेत 80C 80D 80G ही जी काही कलम आहेत याला अनुसरून वार्षिक उत्पन्नातून काही आपल्याला ते रक्कमा वजा देखील करता येतात. म्हणजे जे काही तुमचे करपात्र जे काही उत्पन्न आहे त्याच्यातून ह्या सगळ्या आपल्या हे थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो, सेव्हिंग म्हणतो. ह्या सगळ्या तुमच्या काय झाल्या, सेव्हिंग झालेल्या आहेत. तर ह्या सेव्हिंग देखील आपण त्या ठिकाणी वजावट करू शकतोय. आयकराची आकारणी या उत्पादनावरच केली जाते, जे त्याला आपण काय म्हणतो, ही वजावट करून जे राहिलेलं शिल्लक उत्पन्न आहे त्याला करपात्र उत्पन्न म्हणतोय. आता हे नियम प्रत्येक वेळेस बदलले जातात, दर त्या वर्षी बदलले जातात. करपात्र उत्पन्नापैकी ठराविक मर्यादेवर रकमेवरती कर लावला जात नाही. अशी काही रक्कम आहे की त्या ठिकाणी कर आकारला जात नाही. आता ते कोणकोणते त्या देखील आपण पाहूया. आपण आता विदाउट करच बिगर कर असणाऱ्या ज्या काही रक्कम आहेत. आता आपले शेतमाल शेतीतलं कृषी प्रधान देश आहे म्हणल्यावर आपण या ठिकाणी साहजिकच आपण शेतकऱ्याकडून त्यांच्या मालावरती कुठल्याच प्रकारचा टॅक्स नसतोय. आयकर कलम 80G जर समजा तुम्ही पंतप्रधान मदत निधी दिला असेल, मुख्यमंत्री निधी दिला असेल, कोल्हापूर सांगली या ठिकाणी पाऊस पडला त्यावेळेस आपण काही मदत केली असेल, भूकंपाच्या वेळेस केली असेल, पुलवामाच्या ठिकाणी केलेली असेल, तर ती मदत देखील आपल्याला करपात्र होऊ शकते. त्या ठिकाणी आपल्याला जेवढी तुम्ही पैसे डोनेट केलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला 100% सूट मिळते. 80D या ठिकाणी तुम्ही वेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, विमा घेतलेले असतील, विमा पॉलिसी घेतली असतील ना, ती जेवढे वर्षात तुम्ही हप्ते भरलेले आहेत त्या प्रत्येक हप्त्यावरती तुम्हाला 80Dच्या कलमात तुमचे जेवढे हप्ते गेलेले आहेत तेवढे त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स फ्री मिळते. आता असे एकूण किती, मग आपण सगळ्या या ठिकाणी सेव्हिंग करू शकतो काय? नाहीये. जास्तीत जास्त तुम्हाला ह्या सगळ्या 3 कलमा अंतर्गत 80G 80D आणि 80C याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पर्यंत वजावट मिळते. 1.5 लाखाच्या वर तुम्हाला मिळणार नाही. 2017-18च्या अर्थसंकल्पानुसार ज्याचे वार्षिक उत्पादनातून वजावट दाखवता येते अशा काही महत्वाच्या ज्या काही वजावटी कोणकोणत्या त्या, मग तुम्ही कोणकोणत्या या ठिकाणी सेव्हिंग करू शकताय पहा. अतिशय महत्वाचं आहे, तुमच्या भविष्यासाठी देखील लक्षात घ्या. आपल्या आई वडिलांना देखील या पद्धतीने सांगा. सगळ्यात ज्यांना मुली आहेत तर मुलगी जन्मलेल्या पहिल्या महिन्यापासून तुम्ही प्रत्येक महिन्याला तिच्या अगदी 100 पासून ते तुम्ही कितीही पर्यंत याच्यामध्ये पैसे तुम्ही टाकू शकताय. सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षात केलेली पोस्टातली गुंतवणूक असेल, NCS असेल, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, लाईफ इन्शुरन्स असतील, आरोग्य विमा असतील, हेल्थ इन्शुरन्स, शैक्षणिक शुल्क, शाळेसाठी जे काही फीज वगैरे आहे ती देखील माफ होती. PPF जे नोकरदार असतात त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम वजावट होते. तुमचं होम लोन असेल, घर बांधण्यासाठी घेतलेले तुम्ही घ्या, परत म्युच्युअल फंड असेल आणि जनरल प्रायव्हेट फंड असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त 1,50,000 इतकी रक्कम तुम्ही यापर्यंत वाचवू शकताय. मग हा टॅक्स ह्याच्यापेक्षा जास्त झालेली रक्कम आपल्याला जर वाचवायची असेल तर आपण काय करतो किंवा किती टॅक्स त्याच्यावरती भरावा लागेल? मित्रांनो लक्षात घ्या, 60 वर्षापर्यंतच्या ही पहिली सारणी आहे. 60 वर्षाच्या पर्यंतच्या म्हणजे 60 वर्षाच्या आतील हा कमवता वर्ग म्हणतो आपण, आणि यामध्ये सर्वांचं सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाण यांचं आहे. समजा तुमचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000 पर्यंत असेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा टॅक्स भरायचा नाही. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे आणि समजा जर तुमचं उत्पन्न 2,50,000 ₹1 जर असेल ना तर बाळांनो याच्यावरती तुम्हाला 5% म्हणजे करपात्र उत्पन्न वजा 2.5 लाख यावरती तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे 2.5 लाखापर्यंतचे म्हणजे जो काय दाखवलंय ना त्याच्या या आयकराचा 2% आणि आयकराच्या 1% तुम्हाला शिक्षण कर आणि माध्यमिक आणि उच्च शैक्षणिक उपकर हे तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतात. हा टप्पा दुसरा 2.5 ते 5.5. आता बरं म्हणजे बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, समजा माझं उत्पन्न 5 लाख आहे
त्याच्यातून मग किती, या 5 लाखातून किती गेले, 2.5 लाख गेले ना, म्हणजे 2.5 लाख हे माझं करपात्र उत्पन्न झालं. हा, मग ह्यात जर समजा माझं 1.5 लाख रुपये असेल, त्या पद्धतीने मी सेव्हिंग केलेलं असेल, तर किती राहिले, 1 लाख रुपये. हे या पद्धतीने आपल्याला त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता जर समजा तुमचं उत्पन्न 5,01,000 ते 10 लाख पर्यंत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी आयकर तुम्हाला किती बसेल, 12,500 अधिक 10 लाखाच्या वरची एवढी काही रक्कम गेलेली त्याचे 20%, 11 लाख असतील, म्हणजे 5 ते 10 लाखापर्यंत तुम्हाला 12,500 झालं. आणि ह्याच्या पुढती 1 लाख गेले ना, 11,000 आहे समजा. आता या ठिकाणी 1 लाख वरची एक्स्ट्रा होतात ना, ह्याचे 20%, म्हणजे हे अधिक तुमचं 20,000 झाले. 20 आणि 12 किती, 32,500 रुपये तुम्हाला टॅक्स. इथं फक्त तुम्हाला आयकर भरायचा आहे. मग हे आलेल्या रकमेचं 2% आणि ह्या ठिकाणी 1%. 10 लाखापेक्षा जर जास्त जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, तर 1,12,500 रुपये अधिक जे काय 10 लाखापेक्षाची जास्त रक्कम आहे त्याच्यावरती तुम्हाला 30%, म्हणजे पुढचे लाख रुपये असतील तर त्यातले 30,000 रुपये तुम्हाला टॅक्स म्हणून भरायचे. लक्षात घ्या. आता ज्याचं वार्षिक उत्पन्न 50 लाख ते 1 कोटी असतंय, त्या आयकरांना 10% सरचार्ज, आणि वार्षिक उत्पन्न 1 कोटी यापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना 15% सरचार्ज असतो. ते एक्स्ट्रा चार्ज आहेत. अजून माझी अपेक्षा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये या, भरपूर उत्पन्न निघा, भरपूर टॅक्स गेला की आपण सुधारतो सगळे. साहजिक आहे, सर्वजण तुम्ही टॅक्स भरणार, याला एक व्हायचं. त्यानंतर सारणी दुसरी ज्येष्ठ नागरिक आहेत बघा. आता ह्या ठिकाणी जास्त संख्या नसते, ही पण शासनाला माहिती आहे. 60% जे लोक कमवतात ना, त्यांना 2.5 लाखापर्यंत माफ आहे. आता हे 60 वर्ष, 60 ते 80 वर्ष दरम्यान जी लोक आहेत त्याला 3 लाखापर्यंत माफ आहे. ह्याला कुठलाच टॅक्स नाही. 3 लाख असलं तर 3 ते 5 या ठिकाणी 5% आहे, 5 ते 10 या ठिकाणी आहे. ह्यामध्ये जास्त येत नाहीत. फक्त काही ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 60 ते 80 वर्ष या दरम्यान असणाऱ्या लोकांना 3 लाखापर्यंत करपात्र उत्पन्न असेल तर त्यांचा आयकर त्यांना करमुक्त असतो. इथं आपल्याला फार थोड्याफार प्रमाणामध्ये असतात. आणि ह्या ठिकाणी 80 ते 80च्या पुढे असणारी लोक अपवादात्मक जिवंत असतात. कमीत कमी आता ही आपण शेवटची पिढी म्हणून ह्या ठिकाणी कोण जात नाही, या दुसऱ्या ठिकाणी कोण यायला लागलेलं. तर या अतिज्येष्ठ नागरिक ह्यांना 5 लाखापर्यंत आहे. कसे कमवणार आहे ते सांगा ना आता. तर हे झालं, त्यांचा तो भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. बाकीच्या ह्या 20% या ठिकाणी त्यांना सरचार्ज हे करमुक्त आहे, बरोबर. तर या पद्धतीने ह्या सगळ्या टॅक्सची वगैरे आकारणी असते बाळांनो. आता आपण या ठिकाणी आलो होतो सराव संच 6.2 सोडवायला, बरोबर. मग सराव संच 6.2 राहिला. हे बाकी सगळी गोष्टीचं आपल्याला नॉलेज असल्याशिवाय तर आपल्याला त्या सोडवता येणार नाही, किंवा ते आपल्याला स्किप करून डायरेक्ट सराव संच घेऊन आपल्याला चालणार नव्हतं. म्हणून त्या गोष्टीचा देखील आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. आणि चांगले नाही, आपल्या घरच्यांना देखील आपल्या या गोष्टी सांगाव्यात सगळ्या आपण. आता बघा, खालील सारणीचं निरीक्षण करा. निरीक्षण करायचं या ठिकाणी सोडवा वगैरे काही एक भानगड नाही आहे. म्हणून बघा, हा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित 6.2 सराव संच. आणखी मोठं केलं तर सगळं बाहेर येईल प्रश्न. तर पहा, या ठिकाणी या सारणीचं निरीक्षण करायला तुम्हाला सांगितले आणि सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल का नाहीये फक्त एवढं सांगा. कुमारी निकिता, वय हिचं 27 आहे. वयाचा काय फरक पडतो ते सांगितलं ना तुम्हाला. 60च्या आत, 60 ते 80 आणि 80च्या पुढं जे काय काय आहे ते लक्षात आले लक्षात. आता एवढी तर तुम्हाला सांगितली, तुम्हाला सांगायची गरज नाही. निकिताचं वय 27 आहे. तिचं करपात्र उत्पन्न आहे 2,34,000 रुपये. तर मला सांगा, 2 लाख या ठिकाणी 34,000 रुपये हिचं करपात्र उत्पन्न आहे. हिला आयकर भरावा लागेल का नाही? नाही, हिला आयकर भरावा लागणार नाही. कारण काय बाळा, तर हिचं जे काय करपात्र उत्पन्न आहे ते 2,50,000 पेक्षा कमी आहे. 2,50,000च्या पुढं असतं तर हिनं भरायला लागलं असतं. परत आहे श्री कुलकर्णी,
36 वयाचे तर कुलकर्णी, ह्याचं उत्पन्न आहे यांचं 3,27,000 रुपये. आता सांगा याला करपात्र भरावं लागणार आहे का नाहीये? तर कुलकर्णीला आयकर भरावा लागेल. त्यांना काय करावं लागेल? आयकर भरावा लागेल. कारण काय कितीपर्यंत माफ आहे? 2.5 लाखापर्यंत. 2.5 लाखापर्यंत माफ आहे. तर ह्यांचं उत्पन्न किती झालं? 3,27,000 आहे. म्हणजेच 2,50,000पेक्षा हे काय आहे? जास्त आहे. बरोबर? हे तुम्ही वाक्य लिहित जा व्यवस्थित. आता मेहता मॅडम आली. तिचं वय आहे 44. तिचं वय किती आहे? 44 आहे मेहता मॅडमचं आणि उत्पन्न आहे 5,82,000 रुपये. त्यातलं करपात्र उत्पन्न हे सर्वसामान्य याच्याच पद्धतीने आलं ना बाळांनो. हिला पण आयकर भरावाच लागेल. सारणी 1 मध्ये येते ही एक कारण 60 वर्षाच्या आतील हे सारणी 1 मध्ये येते. आता बजाज आला. बजाजचं वय बघा. वयाकडे लक्ष द्या. किती आहे बजाजचं वय? 64 वर्षाचं आहे. 60 पेक्षा जास्त आहे. तो म्हणजे सारणी क्रमांक 2 मध्ये 60 ते 80 या वयोगटातला तो कार्यकर्ता आहे बजाज. मग हमारा बजाज टॅक्स भरावा लागेल का नाही? यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे? करपात्र उत्पन्न किती आहे? 8,40,000 रुपये आहे. त्यांना 60 वर्षापर्यंतला 3 लाखापर्यंत माफ आहे. तरी पण हिचं उत्पन्न जास्त आहे ना रे? 3 लाखापेक्षा जास्त आहे ना? मग श्री बजाज यांना सारणी 2 नुसार काय करावं लागेल? यांना पण आयकर भरावा लागेल. हे भरावं लागेलच, लक्षात घ्या. त्यानंतर डिसिल्वा वय किती आहे बघा? वय डिसिल्वाचं 81 वय. 81च्या पुढच्या 81 असतील त्यांना 5 लाखापेक्षा जास्त जर त्यांचं उत्पन्न असेल तरी 5 लाखापर्यंत त्यांना काय आहे? कर पात्र उत्पन्न 5 लाखापर्यंत माफ आहे ना? मग ह्यांना भरावा लागणार नाही. आयकर भरावा लागणार नाही. कारण सारणी 3 नुसार 80 पुढील असणाऱ्या अतिज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत कर सवलत असते. तर तुम्हाला आता जर तुमच्या आसपास कोण असेल ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असतील, ते जर तुम्हाला म्हणले माझं वार्षिक उत्पन्न किती एवढं आहे आणि मला टॅक्स किती बसतील मला सांगू शकता का? तर त्याला सीए कडे जायची गरज नाही. ते तुमच्या जवळ आले तरी देखील ते तुम्हाला सांगता येऊ शकते. कसं ते याचं छानस एक उदाहरण आपण पाहूया. बघूया ना उदाहरण. उदाहरण क्रमांक 2 आहे बाळानो. काय आहे? श्री करतार सिंग आहे. वय वर्ष 48. वयाकडे लक्ष ठेवत जावा. ते देखील खूप महत्वाचं आहे. एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार महिन्याला त्याला 42,000 रुपये पगार आहे. त्यांचं भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये दरमहा म्हणजे बाळांनो प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये ते गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पण घेतलेलं आहे. त्यांनी 12,000 रुपयाची देणगी पण पंतप्रधान निधीला दिलेली आहे. तर त्यांचा आयकर काढा. त्यांना इन्कम टॅक्स किती भरावा लागेल ते या ठिकाणी ते आपल्याला काढायला सांगितलंय. पहिली गोष्ट काय करायची बघा. तर पहिली गोष्ट ह्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. आपल्याला महिन्याचा पगार आहे, कारण टॅक्स हा वार्षिक पगारावर असतो, महिन्यावर नाही. म्हणून काय करू आपण? श्री करतार सिंग यांचं काय करायचं? आपल्याला वार्षिक उत्पन्न काढायचंय. करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न कसं काढता येईल सांगा? वार्षिक उत्पन्न महिन्याला किती आहे? 42,000 रुपये. वर्षाचं उत्पन्न काढायचं आहे. वर्षात महिने किती आहेत? 12 ना? 1 2 3 12 2 24 24 ला 4 4 12 चौक 48 49 50 50 किती आले? हे 50 म्हणजे किती आलं? 5,04,000 रुपये त्यांचं वार्षिक उत्पन्न झालं बाळा. हे त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे. आता आपल्याला बघायचं आहे ह्यांनी कुठं कुठं गुंतवले. पहिली गोष्ट त्यांचं काय करायचं? आपण वार्षिक उत्पन्न शोधायचं. आता ह्यांनी काय
ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि त्याची गुंतवणूक आपल्याला सेव्हिंग काढायची आहे. बघा त्यांनी पहिल्यांदा काय केलंय, तर त्यातली त्यांची पहिली जी काय यांची गुंतवणूक आहे. आता आपण गुंतवणूकची बघितली होती आपण, नियम कुठला, ICC नुसार. पहिले काय कंपनी भत्ते वगळून मासिक पगार आहे, भविष्य निर्वाह निधी. भविष्य निर्वाह निधी यामध्ये दरमहा ते 3,000 रुपये गुंतवतात बाळा. प्रत्येक महिन्याला किती गुंतवतात ते 3,000 रुपये. महिने किती असतात वर्षात, 12 त्रिक 36, म्हणजे 36,000 रुपये हे त्यांचं भविष्य निर्वाहामध्ये त्यांची गुंतवणूक झाली. बरोबर. दुसरी काय गोष्ट आहे पहा, 15,000 रुपयाचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेलं आहे. हे एकदाच घेतलेलं आहे, ही प्रत्येक महिन्याला नाही घेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र कितीचं घेतलंय बाळा, 50,000 रुपयाचं घेतलंय. PM ला पण दिलेलं आहे त्यानं, PM निधी पण दिलेला आहे. PM केअर फंडचं काय झालं तुम्हाला माहिती आहे ना, ते पंतप्रधान निधी देणगी. पंतप्रधान निधीला किती देणगी दिली त्यांनी, 12,000 रुपये. ह्या त्यांनी पगारातून एवढा त्यांनी काय केलेलं आहे, सेव्हिंग केलेली आहेत. आता ह्याची आपल्याला काय करावं लागेल, टोटल काढावं लागेल. 1 2 3 ला 3 0, 7 5 11 12 13 हातच्याला 3 2 5 आणि 1 6. किती आली गुंतवणूक, एकूण 63,000 रुपये. 1.5 लाखापर्यंत केली असती तर टॅक्स अजून वाचला असता ना याचा. ठीक आहे. तर बघा एकूण कपात त्यांची किती आली. ही एकूण जी काय रक्कम आहे, ही कपात ICC नुसार केलेली कपात आहे, लक्षात घ्या. वाटलंच तर मी आणखी एकदा लिहितो, एकूण कपात 63,000 रुपये. किती झाली, 63,000 रुपये. आता टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो पहा मित्रांनो. ह्या वरच्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या आपण सगळ्या प्रश्नातनच आपण घेतलेल्या आहेत बाळांनो, लक्षात घ्या. आता हे 63,000 त्याचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला किती मिळालेलं आहे, 5,04,000 रुपये. आलं लक्षात. आता बघा मग त्यानुसार कशा पद्धतीने आपल्याला एकूण करपात्र उत्पन्न काढावं लागेल त्यांचं. करपात्र उत्पन्न तर आपल्याला एक मधली जी काही रक्कम आहे, म्हणजे एकूण उत्पन्न वजा एकूण त्यांनी केलेली कपाती. हे एकूण ह्या ठिकाणची ही जी काय आहे एकूण कपाती. लक्षात घ्या मित्रांनो, एकूण कपाती म्हणजे काय, आपण एकूण वजावट पण त्याला म्हणू शकतो. लक्षात घ्या, एकूण वजावट म्हणजे थोडक्यात काय केलेलं आहे त्यांनी, हे सेव्हिंग केलेले आहेत. लक्षात घ्या, काय आहे त्या सेव्हिंग करून काय केलेलं आहे त्यांनी, इन्व्हेस्ट केलेलं आहे. ते देखील हे वजादी आपण कपात करू शकतो. कितीपर्यंत, 1.5 लाखापर्यंत, 1,50,000 रुपयेपर्यंत. मग त्यांचं करपात्र उत्पन्न किती आहे, एकूण त्यांचं 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांना पगार होता. त्यानुसार 12 महिन्याचे झाले त्यांचे 5,04,000 रुपये झालं. यातून त्यांनी एवढ्या पद्धतीची ही त्यांची सेव्हिंग झालेली आहे. सेव्हिंग किंवा गुंतवणूक त्याला म्हणा, तुम्ही काय म्हणायचं आहे ते गुंतवणूक. मग यातून हे एवढ्यातून याची वजा केले 4,41,000. ओके, 4,41,000 रुपये एकूण त्यांचं हे करपात्र उत्पन्न आहे. यांचं एकूण काय आहे, करपात्र उत्पन्न आहे. मग ह्यांना आता बघा एकूण कर किती बसतोय बघू आपण. एकूण कर आता हे कुठल्या स्लॅब म्हणजे आपण त्या सारणी बघितले ना बाळांनो, त्यामध्ये आता ह्या 4,41,000 मध्ये पहिला 2.5 लाख फ्री आहे ना. 2.5 लाखावरती कुठल्याच प्रकारचा टॅक्स नाही. मग हे 4,41,000 वजा 2,50,000 करावं लागतील आपल्याला. म्हणजे किती जातील, 1,91,000 रुपये. 1,91,000 रुपये एवढ्यावरती इन्कम टॅक्स बसेल. आता मग या पद्धतीनं सारणी 1 नुसार ह्याच्यावरती जी 2.5 लाखापेक्षा जास्त म्हणजे 5,000 तुम्हाला वरच्या चार्ट मध्ये बघितलेलं होतं ना बघा, ह्याच्यावरती तुम्हाला पहिल्या स्लॅब मध्ये किती आला, याला 5% येईल. मग या रकमेची म्हणजे कुठल्या, तर ह्या 1,91,000 याच्यावर तुम्हाला 5% दराने आयकर तुम्हाला भरावा लागेल.
5% पहिल्याच स्लॅब मध्ये आलेलं आहे, बरोबर, पहिल्या सारणीनुसार. म्हणून 1,91,000 ह्याचे आपल्याला किती हवे तुम्हाला? 5%. 5% म्हणजे 5/100. 0,0,0,0 500 5 1 5 5 9 45 4 5 1 5 4 9 9,550. 9,550. परत तुम्ही आणखी एक बघितलं होतं शिक्षण कर आणि शिक्षण उपकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असं काही ठिकाणी सारणीत बघितलं होतं. सगळ्याला हीच पद्धत बघा बाळांनो. अशाच पद्धतीने इन्कम टॅक्स सगळ्यांचा आपण तुम्ही काढू शकताय. तर बघा आता मग ह्याच्यावरती काढायचा 2% आणि राहिलेला 1% या रकमेवरती काढायचा आहे. त्यानंतर ह्याच्यावरती काढचाल म्हणजे सगळं कमवलेलं देऊन बच्चाल सगळं. तर रुपये किती? 9,550. याच्यावर 2%, याच्यावर 2% दराने 2% दराने शिक्षण कर 2% दराने शिक्षण कर तुम्हाला भरायचा आहे. कुठल्या रकमेवर? 9,550. 9,550 याच्यावरती तुम्हाला 2% भरायचा आहे. हे दशांश 92 ह्याला जी दुप्पट केली तुम्हाला काय होईल? एक ठिकाणी 191 रुपये झाले हे. त्यानंतर आणखी काय असतो? 1% असतो. कोणावरती? याच रकमेवरती बरं का. रुपये 9,550 वर 1% दराने उच्च शिक्षण कर. आता 1% किती होतं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, पण आपली पद्धत आहे. आपल्या पद्धतीनुसार पद्धतशीर जायचं. एवढं गुणवलं एवढंच 99.50 रुपये. लक्षात घ्या. आता हे जे सगळं आले ह्या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणून तुमचे जेवढे काय आयकर निघालेले आहेत ते सगळ्या ह्या आयकरची बेरीज करायची आहे. पहिला आयकर तुमचा 5% दराने आलेला आहे. ओके, म्हणून एकूण आयकर बरोबर काय 9,550 आहे बाळा. अधिक हे 991 रुपये अधिक हे 95 पॉईंट आहे. तर 99 का लिहिलं? 95.50 या सगळ्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. ती बेरीज येईल बाळांनो तुमची 98,836.50. म्हणून श्री करतार सिंग यांना 9,836 रुपये 50 पैसे इतका आयकर भरावा लागेल. लक्षात, किती कमवल्यावर किती टॅक्स भरावा लागतोय. 40,000 जर तुमचा पगार असला तरी तुम्हाला 63,000 तुमचं सेव्हिंग असले तरी देखील तुम्हाला 9,836 तुम्हाला एवढा टॅक्स तुम्हाला भरावा लागतोय. ही पहा याचे पूर्णतः उत्तर स्क्रीनशॉट घेऊ शकता, झूम करून व्यवस्थित पाहू शकता. अशा पद्धतीने उत्तर लिहित जावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच पद्धतीने हे प्रकरण देखील संपलेलं आहे. पुढचं प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या इतर मित्रांना देखील जय हिंद, जय कर्मवीर.